राज्यातील साखर कामगारांचा 16 डिसेंबरपासून बेमुदत संप असणार आहे। ऐन गळीत हंगामात साखर कामगारांनी बेमुदत संपाचं हत्यार उपसलेलं आहे। वेतन करारासाठी साखर कारखान्यांमधील कामगार हे आक्रमक झालेत। वेतन करार पगारवाढीच्या मुद्द्यासह पगार थकल्यानं आता बेमुदत संप साखर कामगारांकडून केला जाणार आहे। 31 मार्च 2024 रोजीच वेतन कराराची मुदत संपल्यानं नवीन करार करण्याची मागणी ही केली जाते। आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। बालाजी, खरं तर कोल्हापुरामध्ये एकीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक होते ऊसाच्या दरांसाठी आणि दुसरीकडे आता जे साखर कारखान्यातले कामगार आहेत ते बेमुदत संपावर जाण्याच्या तयारीत आहेत। काय नेमकं घडतंय सहकार क्षेत्रामध्ये, काय नेमकं घडतंय साखर कारखान्यांच्या क्षेत्रामध्ये? देण्यात येणार आहे। खरं तर एफआरपी जो आहे तो जाहीर करणं गरजेचं आहे। शेतकऱ्यांना पहिला भाव, पहिला हप्ता किती भेटणार हे सुद्धा जाहीर करणं गरजेचं आहे आणि त्यानुसार हे सगळं निवेदन देण्यात येत आहे आणि बेमुदत संपाचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे। त्यामुळे आता याकडे पाहावं लागेल की सरकार किंवा सहकारी साखर कारखाने किती भाव देतात आणि दुसरा जो संपाचा इशारा देण्यात आलाय तो साखर कारखान्यातले जे कामगार आहेत त्याने दिलेला आहे। साखर कारखान्यातले जे कामगार आहेत त्याने दिलेला आहे। खरं तर त्यांचं वेतन करार आहे त्याला मुदतवाढ देण्याची गरज आहे। त्यांचे पगार थांबलेत, त्याचबरोबर काही पगारवाढीचे जे करार आहेत ते सुद्धा थांबलेले आहेत। गेल्या वर्षीचा सुद्धा करार झाला नसल्याचं कामगारांचं म्हणणं आहे। त्यामुळे ऐन हंगामाच्या काळामध्ये जर कामगारच साखर कारखान्यात नसले तर पुढील काम कसं होणार हा सगळा प्रश्न आहे। त्यासाठी 16 डिसेंबरपासून बेमुदत संप करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। खरं तर हा 3 वर्षाचा त्रेस्त करार असतो, मात्र सरकारने यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। त्यामुळे साखर कारखानदार आता साखर कारखान्यामधले जे कामगार आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि बेमुदत संप करण्याचा इशारा देत आहेत। नवीन सरकार येणार आहे, त्या सरकारमध्ये सहकार मंत्र्याला आता हे सगळं सोडवावं लागणार आहे। ऐन तोंडावर हा सगळा हंगाम आल्यामुळे हे लवकर निर्णय घेणं गरजेचं आहे। याकडे आता खरं बालाजी, खरं तर हे दोन्ही निर्णय लवकर होणं गरजेचं आहे।